सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान असलेले ज्यांनी संपूर्ण जगाला भारताला मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, त्याच पद्धतीने ज्याने आपले गुरु मानले, तिसरे गुरु, ज्याने सगळ्या विश्वामध्ये शांतीचा प्रतीक म्हणून ओळखला जात असते असे तथागत गौतम बुद्ध, या संपूर्ण महामानवास माझा त्रिवार अभिवादन. उपस्थित मंच, माझे विद्यार्थी मित्र, आज आपल्या भारतामध्येच नव्हे तर जगामध्येच धम्मचक्र परिवर्तना दिनानिमित्त आजचा सोहळा साजरा करीत आहे. आणि हा धम्मचक्र परिवर्तन दिन असाच नाही तर संपूर्ण जगामध्ये साजरा केला जात असतो. कारण आतापर्यंतचा सर्वात मोठा धर्मांतर दिवस हा म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 ला झालेला होता. त्यानिमित्त सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो. पहिला आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट सेटअप करून घ्यायचा की आपण कुठलाही समुदायाला धरून कार्यक्रम घेत नाही. पहिली गोष्ट. दुसरी, जर तुमच्या माइंडमध्ये काश्मीर असेल ते थोडं बाहेर करून ठेवायचं. काश्मीर म्हणजे जातीवाद विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमी उघड असतो. क्लासमध्ये शिकताना माइंड काश्मीर जातीवाद थोडं बाहेर न्यूट्रलायझेशन शिकायचं. ठीक आहे, म्हणजे समानता एक न्यूट्रल माइंड ठेवायचं की आपण काय शिकतो ते न्यूट्रल विद्यार्थ्यांना कसं करतो. तर कारण काय आहे की आजचा जो प्रोग्राम आहे धम्मचक्र परिवर्तन, धम्म आला तर जात येते आणि जात आणि धम्म दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. क्लास आणि क्लास सिंपल. ठीक आहे, तुम्हाला सांगण्याचा आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की आजच्या दिवस आपण का बरं साजरा करतो. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध काय कनेक्टिव्हिटी आहे. कारण की आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, त्याबद्दल काही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाल्या पाहिजे की मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये काय शब्द बोललेले आहेत. जसं अशोक सम्राटांचा पुढे उपचार केला, कलिंग युद्धाचा उपचार केला, त्यानंतर गौतम बुद्धांचा उपचार आला आणि शेवटी मग बाबासाहेब आंबेडकर यांचा उपचार. अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन सर्वात आधी हे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे आहे. प्रिव्हियस लेक्चर मध्ये मी विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन केलेलं होतं. गावोगावी अगर आज तुम्ही विहारामध्ये पाहत असणार तर 2 दिवस कार्यक्रम झालेले आहेत. एक झाला ज्या दिवशी विजयादशमी होती तर रावण दहन, आणि तोच कार्यक्रम पुन्हा काय म्हणून मी आजच्या दिवशी होणार आहे सेम कार्यक्रम. ठीक आहे, तर जो आपण दसऱ्याच्या दिवशी गेलो म्हणजे रावण दहनाच्या दिवशी तो आहे विजय असो विजयादशमी. कुठला असो विजयादशमी. तर त्या दोन्हीचे समाधी काय आहे. सिंपल थॉट की अशोक सम्राट हे सर्वात मोठे सूरयुद्ध एक युद्धकार येतो हे ते म्हणण्यापेक्षा राजीव सूरवीर कलिंगचा युद्ध इतिहासातला सर्वात रक्तरंजित युद्ध म्हणून ओळखला जातो. जो अशोक सम्राटांचा शेवटचं युद्ध आहे. लाखोसा घरामध्ये असं म्हणतात की इतिहास सांगते आपल्याला की त्यामध्ये वाढल्या जमिनीवर वाढीवर रक्ताचा सडा संपून नद्या वाहलेल्या होत्या. काय जेव्हा कलिंगचं युद्ध झालेलं होतं अशोक सम्राट लढलेले होते. गोष्ट अशी आहे की त्या युद्धामध्ये अशोक सम्राट यांचा विजय झाला. कोणाचा विजय झाला. ओळखला असा कोण किसन करता राजा इंटरॅक्शन झाली नाही. कोणाचा विजय झाला. अशोक सम्राटांचा. परंतु अगर संपूर्ण जनता मरण पावत आहे तर आपण राष्ट्र नाव करायचं हा एक प्रश्न आहे. बरोबर की नाही. कारण युद्धामध्ये दोन्ही घटकांमध्ये नेते जे युद्धखोर ते संपूर्ण मरण पावलेले होते. म्हणजे अलीकडे आणि पलीकडे मोजके राहिले होते. कारण सर्वात जास्त जीवहानी आली होती. युद्धानंतर झाली सर्वात जास्त काय झाली जीवहानी झाली. त्या कारणास्तव नद्यांच्या घट्टाच्या नद्या वाढलेल्या होत्या. त्या वेळेवर अशोक सम्राटांना खूप मोठा पश्चाताप होता की आपण तर जिंकून घेतो परंतु आपण आपले म्हणणारे आहेत कोण. आपण राज्य कुणाला करायचं, कुणाला आपल्या करायचं, आपण आपल्या सुखदुःख कोणासोबत वाटून घ्यायचं.
युद्ध त्यावर थांबवून घेतलं. त्यांनी निश्चय केलं की आजच्या नंतर मी युद्ध करणार नाही, कारण की त्यांनी ती व्ह्यूज पाहिलेले होते, स्वतः व्ह्यू अनुभवलेलं होतं. आणि युद्ध थांबवून त्यांनी शांततेचा मार्ग पकडला. कुठला मार्ग पकडला? शांततेचा मार्ग. ठीक आहे, तो इसवी सन 300-400 समथिंगचा होता. आणि त्यावेळेस बुद्ध धर्माचा ऑलरेडी प्रचार सुरू होता. बुद्ध धर्माचा कृष्ण झाला, सारनाथ झाला, बिहार झाला, या संपूर्ण ठिकाणी बुद्ध धर्माचा प्रसार सुरू होता. आणि त्यावेळेस पासून अशोक सम्राट हे बुद्ध धर्माच्या चरणी गेले, त्यामध्ये नतमस्तक झाले आणि त्यांनी बुद्ध धर्म हा स्वीकारला. आणि ज्या दिवशी बुद्ध धर्म स्वीकारला तो होता विजयादशमीचा दिवस. कोणता दिवस? विजयादशमीचा दिवस. म्हणून आपण विजयादशमीला अशोक विजयादशमी असं आपण साजरा करतो. त्या अगोदर एक लक्षात ठेवायचं की आपण बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा नाव घेतो तर आपण पर्टिक्युलर एका समुदायाला उच्चारून समुदायामध्ये कास्ट धर्म तुमच्या भाषेत समजलं. जसं मांडकर सरांनी आपल्या समजून सांगितलेलं आहे की अगर आपण नेते लोक देखील वेगवेगळे वाटून ठेवलेले आहेत. ठीक आहे, नेते म्हणजे महापुरुष. जसं एक्झाम्पल पुन्हा सांगतो, माझ्या बोलण्यातून कोणताही धर्मपंथाचा दोष आहे. ठीक आहे, आणि व्यक्तिगत माझी टीका टिप्पणी नाही. ॲज अ एज्युकेटेड म्हणून ऐकून घ्यायचं. आपण महापुरुषांना कसं वाटून ठेवलं, जसं एक्झाम्पल दिवसांमध्ये झाले तर आपण फक्त आदिवासी कास्ट एसटी कास्ट फक्त आपण त्याची टीका करतो नाही. ओबीसी आले, ठीक आहे, तर महात्मा फुलेंचीच पूजा करतो. समजून घ्या काय म्हणतो. ओके, एसटी समुदाय आहे म्हणजे एससी कास्ट आहे. ठीक आहे, ते भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची पूजा करते. ठीक आहे, आपण रहिल्यापासून तर पुण्यापासून तर महापुरुषांना सगळं वाटून ठेवलेलं आहे. क्लिअर. तर सांगायचं तात्पर्य की बाबासाहेब कुठले एका समुदायाचे नाही, मला हे डोक्यात घालून घ्यायचं. जेव्हा हे तुम्हाला समजेल त्यानंतरच आजच्या कार्यक्रमाला समजून असं मला वाटतं. समजलं. तर जेव्हा अशोक सम्राटांनी बुद्धाची दीक्षा घेतली तो दिवस कुठला होता म्हणून विजयादशमीचा, म्हणून त्या दिवसाला अशोक विजयादशमी असं म्हटलं जाते. म्हणजे अशोक विजयादशमीचा पॉईंट क्लिअर झाला. आता 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस काय आहे, आपण आजच्या दिवसासाठी पुन्हा तो दिवस का बरं साजरा करतो. ठीक आहे, म्हणजे पुन्हा धर्मांतराचा दिवस. सिंपल का की बाबासाहेब आपल्या मरणानंतर म्हणजे मरणाचा 30-25 दिवसाआधी 50 दिवसाच्या 3 महिन्याच्या आधी 14 ऑक्टोबर 1956 ला 1956 ला नागपूर येथे दीक्षाभूमी येथे अनेक संख्या ओके समुदायासोबत बुद्ध धर्माची दीक्षा घेतला. आणि तो दिवस ठरवण्याचा त्यांचा हेतू होता की जगात अगर बौद्ध धर्माचा प्रसार करणारा कोणता व्यक्ती असेल तर तो आहे अशोक सम्राट. कोण आहे? अशोक सम्राट. कारण जेव्हा अशोक सम्राटांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर महेंद्र आणि संघमित्र असे त्याचे 2 मूलबाळ होते, मुलगी आणि मुलगा. काय म्हणलं मी? महेंद्र आणि संघमित्र. तर त्याने काय केलं, जेव्हा अशोक सम्राटांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर एकाला श्रीलंका आणि एकाला जपान पाठवलं. म्हणून अगर आताही तुम्ही पहा तर आपला भारत सोडून श्रीलंका, जपान, बांगलादेश, चीन ओके हे संपूर्ण जे राष्ट्र आहे हे टोटल 100% बुद्धमय राष्ट्र आहे. काय म्हणलो मी? 100% बुद्धमय राष्ट्र आहे. आणि अशोक सम्राट जो आपला बिहार आणि म्हणून जो हे जे राष्ट्र आहे राज्य आहे, ठीक आहे, सारनाथ, कुशीनगर या ठिकाणी ते प्रसाराला लागले. म्हणून तुम्ही भारताचा विवरण पाहणार तर आपला जो बिहारचा आहे, ठीक आहे, कुशीनगर, सारनाथ हा जो ठिकाण आहे या ठिकाणी सर्वात जास्त बुद्धमय तुम्हाला बुद्धमय समुदाय तुम्हाला दिसतो. आणि दुसरा विचार तर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर निर्माणाचा तो एक विचार आहे की अशोक सम्राटाला स्मरणार्थ धरून त्या दिवशी 14 ऑक्टोबरच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्माचा दीक्षा घेतली, बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणून आपला एससी समुदाय खास करून ठीक आहे अशोक विजयादशमीचा देखील दिवस साजरा करतो आणि 14 ऑक्टोबरचा दिवस देखील साजरा करतो. कन्सेप्ट क्लिअर झाली? कन्सेप्ट क्लिअर झाली का? ठीक आहे, म्हणजे अशोक विजयादशमी काय आहे, ठीक आहे, आणि आजचा 14 ऑक्टोबर धर्मचक्र परिवर्तन दिवस काय आहे. म्हणजे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर का बरं निवडलं आणि तो दिवस आपण विजयादशमीला का बरं साजरा करतो हे कन्सेप्ट माहिती सुद्धा असेल. क्लिअर? यामध्ये कुठलाही स्थलांतरण किंवा कुठलाही वेदांचा काही कनेक्टिव्हिटी नाही हे लक्षात असू द्या.
क्लिअर? आता पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्या मुद्द्याकडे येऊया. मुद्दा असा आहे की 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्या अगोदर आयडी संविधान तयार झालं होतं का? आणि झालं होतं का? झालं होतं. क्लिअर? आयडी संविधान तयार बाबासाहेबांनी तयार झालं. कॉमन सेन्स आहे. इकडे बाबासाहेबांच्या विरोधात सिद्धांत तयार करून दिले का तुमच्यासाठी? एवढं तर लॉजिकली गोष्ट करत असतात. बरोबर? तर पहिला गोष्ट की बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची भाषा करावी. सरांनी विचार मार्गदर्शन. दुसरा पॉइंट की बाबासाहेबांवर बुद्ध धर्माचा प्रभाव कधी पडला. दोन गोष्टी आहेत. तर पहिला प्रभाव पडला जेव्हा बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा करायचे आणि त्या काळामध्ये मॅट्रिकची परीक्षेमध्ये चौथा वर्गाला बोर्ड राहायचा. बरोबर? जो आता 10वीला बोर्ड आहे तो आधी चौथ्या वर्गाला राहायचा. 4थी 7वी आणि 10वी. तर जेव्हा बाबासाहेब आंबेडकर चौथ्या वर्गाची मॅट्रिकची परीक्षा पास झाली तेव्हा त्याच्या गावकऱ्यांनी असं ठरवलं की आपण यांचा सत्कार करायचा. सत्कार का करायचा? तुमच्या माइंडमध्ये एक विचार आला असणार. शेवटचा वर्ष पास झाले बाबासाहेब. मग सत्कार का करायचा? सत्कार हा करायचा कारण की तुम्हाला सांगताना किंवा ऐकताना किंवा वाचताना सत्य केले असते काळावरून की बाबासाहेब आंबेडकर वर्गाचा 12 शिकलेले आहेत. त्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता. कारण की दोन पद्धती होती. तेव्हा शूद्र किंवा दलित असं सामाजिक निवडणुका झालं. कुठली सुविधा नव्हती आणि शिक्षणाचा अधिकार नसूनही अगर ते मॅट्रिकची परीक्षा पास होत आहे तर गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट होती. तर गावकऱ्यांनी निश्चय केला की आपण बाबासाहेबांचा सत्कार करायचा. परंतु त्यांचे वडील सुभेदारांनी यांनी त्याचा तिरस्कार केला. की नाही, कारण की बाबासाहेबांना सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यासाची ओढ नव्हती. मला वाचनामध्ये येऊन जाईल. परंतु हे जे गोष्ट आहे ते दादा किसळकर यांच्याकडे गेली जे बुद्ध धर्माचे प्रचारक होते. तेव्हा बाबासाहेबांच्या गावी दादा किसळकर आले आणि त्यांनी एक बुद्ध चरित्र नावाचे पुस्तक बाबासाहेबांच्या हाती ठेवलं. त्यावेळेस बाबासाहेब फक्त चौथ्या वर्गात. कोणत्या वर्गात? चौथ्या. तेव्हा पासून बाबासाहेबांनी ते फक्त पुस्तक वाचलं. त्यांच्यामध्ये एक नवीन चेतना लागली. त्यांनी चौथ्या वर्गामध्ये माइंड शिकणार आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. परंतु ते पुस्तक त्याला वाचून त्याचे थोडंसं न्यूनगंड निर्माण झालं. आणि अगर तुम्ही बाबासाहेबांचे एक पुस्तक आहे माझी आत्मकथा. कोणती? माझी आत्मकथा. यामध्ये अगर तुम्ही पाहणार तर त्यांचे जे वडील सुभेदार रावले त्यांना झोपता म्हणजे बाबासाहेबांना झोपताना महाभारत आणि रामायण यांच्या घटना त्यांना ऐकवत असते. कोणत्या घटनामुळे मी महाभारत आणि रामायण. जेव्हा दादा किशोरकर यांनी जेव्हा बुद्धाची एक त्यांना पुस्तक बहार केली त्यांच्या जीवनाला परिवर्तन झालं. तेव्हा वडिलांना पहिला क्वेश्चन विचारला होता की आतापर्यंत मला बुद्ध धर्माबद्दल किंवा बुद्धाबद्दल का बरं सांगितलं. ते पहिला इन्सिडेंट की बुद्धासोबत किंवा बुद्ध धर्मासोबत किंवा बुद्ध धर्माच्या उपदेशांसोबत त्याची पहिली कनेक्टिव्हिटी बाबासाहेबांची मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर. दुसरा घेऊन कधी निर्माण झाला तुम्हाला सांगतो. जेव्हा बाबासाहेब बॅरिस्टर म्हणून भारतामध्ये आले अनेक पदव्यांना इंग्रज लोक त्यांना अनेक पदवी देण्यास तयार होते. वकील बनण्यास तयार होते. बॅरिस्टर म्हणजे वकील करायचं. ठीक आहे. तर एक गाणं आहे बाबासाहेबांचं की तो म्हणून तुम्हाला सांगतो की 22 प्रतिज्ञेची भीमा दीक्षा दिली बुद्धांच्या विचारांची भीमा दीक्षा दिली प्रगतीच्या शिखरावरी आम्हाला चढविले तुम्हाला परी भीमा आम्हाला घडविले. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला माहिती असेल. तुम्हाला माहिती ना माती घडवतो माती तुडवतो त्यानंतरच मर्दा बनत असतो किंवा साहित्य बनत असतो. बरोबर आहे. गाण्यामधून सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा देखील अधिकार नव्हता. तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बुद्ध उपदेशातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यापर्यंत पोहोचवून दिला आहे. आणि सर्वात प्रथम 1935 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती नाशिक या जेवढ्या परिषदेत. कुठं बोलतो मी? नाशिक या जेवढ्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी बोलवलं होतं त्यावर एक गीत आहे
21 वर्षाचा आहे. किती वर्षाचा? 20 ते 21 वर्षाचा आहे. आता तुम्हाला प्रश्न यायला पाहिजे की 1935 ला एवढ्या परिषदेमध्ये समथिंग की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माच्या परिवर्तनाची म्हणजे आकाश केला होता. ठीक आहे, आता तुम्ही सोडा मग 20 ते 21 वर्षाचा आपण डिव्हिजन घेतलेला हा एक प्रश्न आहे. बरोबर की नाही? सांगण्याचा तात्पर्य की बाबासाहेबांकडे संपूर्ण धर्मांचे ओके जे उपदेशक असतात ते गेले. ख्रिश्चन असो, बौद्ध असो, शीख असो, मुस्लिम असो, जे मी मराठी बोलत आहे ते लक्षात असू द्या. पुस्तकाचं देखील नाव तुम्हाला सांगतो. माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये जे बोलत आहे ते वर्तमान तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, आणि 1 ते 2 असे कास्ट आहेत ते बाबासाहेबांना पैशाची लाच देखील दिली. परंतु त्या 20 वर्षांमध्ये बाबासाहेबांनी काय केलं की प्रत्येक धर्माचा अभ्यास केला. आपला संदर्भ माहिती आहे तुम्हाला की आपला संदर्भ जेव्हा आपण बोललेला तर बहुतेक राष्ट्रकडून आपण काही संदर्भामध्ये पॉलिश घेतलेला. जसं एक्झाम्पल फॉर सांगायचं झालं की आपला भारतीय संसदीय पद्धती आहे. आपला भारतामध्ये संसदीय पद्धती आहे. तर आपण येतो इंग्लंडमध्ये येतो. त्याच पद्धतीने जर आपण संविधान लिहिण्याचा अगोदर बाबासाहेब 10 वर्षाचा अभ्यास करू शकते. तर एखादा जेव्हा बुद्ध धर्म एका धर्माला आपण स्वीकारायचा असेल तर काहीतरी विचार केला असेल ना. त्याच कारणास्तव तो 20 ते 21 वर्षाचा ड्युरेशन लागला त्यांना. प्रत्येक डिटेल्समध्ये प्रत्येक धर्माचा विचार केला, अभ्यास केला. त्यांना आढळलं की प्रत्येक धर्मामध्ये काय आहे? जाती आहे. काय आहे? जाती आहे, उपजाती आहे. समजलं मी काय बोललो? मी जात आणि कास्ट दोन्हीमध्ये फरक आहे. कास्ट आणि क्लास आता सध्या इथून सुरुवात केलेला. ठीक आहे, त्यानंतर बहुतेक धर्मामध्ये समानता नाही. बहुतेक असे धर्म आहेत की स्त्रीला बरोबर वागणूक नाही. ठीक आहे, बहुतेक असे धर्म आहेत की वर्ण आहे. समजलं मी काय बोललो?